नमस्कार, मी रुपाली गोरक्षनाथ डोळे। मी अमर उपोषणाला बसलेली आहे एसपी कार्यालयासमोर। मी 4 वर्षापासून नाही का पोटगीचं वारंट नेऊन देते सोने पोलीस स्टेशनला। सोने पोलीस स्टेशनचे उडवीचे उत्तर देतात। ते म्हणतात का मी काय मिळालेला असला काय त्याचे काय हडकं गोळा करून आणू का? आणि प्रत्येक वेळेस वारंट नेऊन दिलं का प्रत्येक वेळेस सांगत येतात तिथं नाहीये तो, तिथं आम्हाला वारंट आणून देऊ नका। मग ते झालं, ते नेऊन दिलं, ते सही शिक्का घेऊन आले का मागे येते आणि त्याचं काहीच करीत नाहीत ते। आणि खरेदी खत केलं त्यांनी भाऊजाईच्या नाव, 1 एकर जमीन होती भाऊजाईच्या नाव करून दिली। तिथं खरेदी खताला कुठून आला? बर ते झालं, सोनाईला 1.5 गुंठा जमीन घेतली, तिथं कुठं आला? इकडे तिकडे तिथं जाते तर मागून 3,000 रुपये घेतले राखने। राख पवार आणि कासारे 3 जण आहेत वंजरवाडी पेठला। ते नेऊन दिलं का वारंट लगेच म्हणतात का तिथं आमच्याकडे आणून देऊ नका वारंट, त्याचं काही होणार नाही। मग मी कवर थांबू? मी 4 वर्ष झाले, 2024 ला निकाल लागलेला आहे पोटगीचा। 1,21,000 रुपयांनी पोटगी थकली, त्याच्यानंतरही किती कर थकली। मग त्याने माझ्या पोराची फी थकली शाळेची। परत मला काही हाईक नाही मागं पुढं। मग याने लग्न करायचंच कशाला? त्यांनी माझ्या पोराला वाटो बसायला लावलं। कशाला लग्न केलं त्यांनी माझ्या संग? कशाला लग्न केलं? एवढंसं पोरग घेऊन मला वाटो बसावं लागलं, कशासाठी बसावं लागलं? मग त्यांनी का केलं माझं लग्न? त्याला जोपर्यंत तो माझ्यापाशी तो येत नाही, त्याला माझ्यापाशी तो आणत नाही, कुणी आणून मी तोपर्यंत उपोषण सोडणार नाही। आणि काही जरी माझ्याकडून डोकं जरी फोडलं ना तरी मी उपोषण सोडणार नाही, कारण त्यांनी मला 4 वर्ष झाले लई त्रास दिलेला आहे।